एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। सुंदर बैलाच्या व्यवहाराच्या वादातून गोळीबाराचा थरार घडला होता। यामध्ये रणजित निंबाळकर यांचा मृत्यू झाला होता। आता या प्रकरणातील आरोपी गौतम काकडेला अखेर अटक करण्यात आलेली आहे। संपूर्ण प्रकरण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर बारामती तालुक्यातील निंबूत गावात बैलाच्या व्यवहारातून रणजित निंबाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता। रणजित निंबाळकर यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झालाय। त्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी गौतम काकडे याला अटक करण्यात आली आहे। सुंदर नावाच्या बैलाच्या व्यवहारातून काकडे आणि निंबाळकर यांच्यात वाद निर्माण झाला होता। सुंदर नावाच्या बैलाच्या व्यवहारातून झालेला वाद हा विकोपाला गेला। यातून रणजित निंबाळकर यांच्यावरती गोळीबार झाला होता। रणजित निंबाळकर यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर गौतम काकडे फरार झाला होता। यानंतर गौतम काकडे याच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्यात आलं होतं। गोळीबारात जखमी झालेल्या रणजित निंबाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर गौतम काकडे यांना पोलिसांनी अटक केली आहे। गौतम काकडे यांना अटक करा यासाठी रणजित निंबाळकर यांच्या पत्नीने आत्मदहनाचा इशारा देखील दिला होता। या प्रकरणात गौरव काकडे आणि शहाजी काकडे यांना पोलिसांनी आधीच अटक केली होती। त्यानंतर 24 जून 2024 रोजी रणजित निंबाळकर यांच्याकडील सुंदर नावाचा बैल गौतम शहाजी काकडे यांनी 37 लाख रुपयांना विकत घेतला। यावेळी गौतम काकडे यांनी विसारापोटी 5 लाख रुपये दिले होते। उर्वरित 32 लाख रुपये येणं बाकी होतं। दरम्यान व्यवहार झाला त्याच दिवशी गौतम काकडे यांनी सुंदर हा बैल खटाव तालुक्यातील भूद इथून त्यांच्या घरी निंबूतला नेला। उर्वरित पैसे आणण्यासाठी गेले असताना त्यांच्यामध्ये वाद झाला आणि त्यावरून रणजित निंबाळकर यांच्यावर गोळीबार झाला। या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत। रणजित निंबाळकर यांच्यावरती पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय। शर्यतीच्या बैलाच्या व्यवहारातून झालेल्या वादामुळे बारामती तालुक्यातील निंबूत इथं झालेल्या गोळीबारामुळे खळबळ उडाली होती। रणजित निंबाळकर हे फलटण भागात पोलीस आणि सैन्य दलातील भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र चालवत होते। गेल्या 2 वर्षांपासून ते बैलगाड्या शर्यतीत उतरले होते। रणजित निंबाळकर यांनी सुंदर बैलाची खरेदी माळशिरसमधून 21 लाख रुपयांना केली होती। गोळीबाराच्या घटनेमुळे बैलगाडा शर्यती प्रेमींना देखील या घटनेमुळे धक्का बसलाय।